माझं सासर माहेर गावातलेच असल्यामुळे मी बाहेर काय पडलीच नव्हते. पण ही शेतकरी गट चालू झाल्यानंतर मी बाहेर पडले आणि स्वतः कसं जगायचं ह्या गटातर्फेच मी शिकले. आणि मग ते बिझनेस म्हणजे एक आपल्याला विक्री कशी करायची हे आम्हाला कधी म्हणजे गावातून बाहेर पडलोच नव्हतो. मग आम्ही भाजीचा प्लॉट केला, सेंद्रिय भाजी ती विकण्याचा आम्ही जागोजाग आपलं म्हणजे बाजार भाव जाऊन विक्री केली. आमची 20 रुपयाची पेंडी अशी 30 रुपयेपर्यंत सुद्धा विकली. या आहेत मंगल सवत जाधव, ज्यांचा घराच्या चौकटीबाहेरचे जग असा प्रवास सुरू झाला. त्यामुळे आयुष्याची वाट फारशी बदलली नाही, फक्त जबाबदाऱ्या वाढल्या. घर आणि शेत या पलीकडे हे एक जग असतं हे समजून घेणारी बाई ते लोकांना प्रेरणा देऊन चालना देत आहेत. म्हणूनच या आहेत खऱ्या आयुष्यातल्या मॅक्स वुमन. नमस्कार, माझं नाव मंगल सवत जाधव, सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गटाचे एक मी सदस्य आहे. माझा प्रवास असा चालू झाला की माझं सासर माहेर गावातलेच असल्यामुळे मी बाहेर काय पडलीच नव्हते. पण ही शेतकरी गट चालू झाल्यानंतर मी बाहेर पडले आणि स्वतः कसं जगायचं ह्या गटातर्फेच मी शिकले. म्हणजे आम्ही कसं चूल मूल शेती माझी पारंपरिक पद्धतीने म्हणजे शेती करत होते. पण आता उत्पन्न कसं वाढल सेंद्रिय खतामुळं आपलं पाण्यामुळं ह्याच्यामुळं हे फाउंडेशनने आम्हाला जे शेतकरी गट म्हणजे हे केले त्या शेतकरी गटामुळं आम्हाला कळायला लागलं. पहिल्यांदाच घराच्या चौकटी बाहेर पाऊल टाकलं. सुरुवातीला भीती होती, शंका होत्या. उत्पन्न कसं वाढवायचं हा मोठा प्रश्न होता. पण गटाच्या साथीनं हळूहळू सगळं शिकायला मिळालं. आणि मग ते बिझनेस म्हणजे एक आपल्याला विक्री कशी करायची हे आम्हाला कधी म्हणजे गावातून बाहेर पडलोच नव्हतो. त्यामुळे आम्हाला काही माहीतच नव्हतं की विक्री आपण केल्यानंतर आपल्याला फायदा तोटा काय आहे. मग आम्ही असा भाजीचा प्लॉट केला, सेंद्रिय भाजी ती विकण्याचा आम्ही जागोजाग आपलं म्हणजे बाजार भाव जाऊन विक्री केली. आणि मग ते आम्ही सेंद्रिय भाजीपाला आहे म्हणून असं प्रत्येकाला सांगून आमची 20 रुपयाची पेंडी अशी 30 रुपयेपर्यंत सुद्धा विकली. मग आम्हाला त्यात फायदा झाला ना. मग फायदा झाल्यानंतर आम्हाला हळूहळू कळायला लागलं. मग आम्ही कुठं रव्याचं लाडू कर, कुठं आपलं म्हणजे असं आम्ही करून विक्री करायला लागलो. त्यामुळे आम्हाला समजायला लागलं की आपण बाहेर पडल्यानंतर हे आहे. आणि घरच्यांचा सपोर्ट तर आम्हाला म्हणजे बायकांना नसतोच. घरातील एक साधी महिला हळूहळू स्वतःचा मार्ग शोधू लागली. कारण घरात एकटे असल्यामुळं घरातलं काम करायचं का शेतीचं काम करायचं का तू गटात गेल्यामुळं मग बाहेर फिरायचं. पण बाहेर आम्ही म्हणजे पडायचं मला संधीच नव्हती. कारण सासर माहेर माझं गावातलं. माझं वडील बाहेर होतं पण बाहेर असलं तरी पण त्यांची फॅमिली गावातच. त्यामुळं मला बाहेरचा अनुभव कसलाही नव्हता. शिक्षण माझं कमी. त्यामुळं कुठं काय करायचं तर मला काय कुठला चान्सच नव्हता. मला जास्त आवड म्हणजे खेळण्याची. म्हणजे खेळायला कुठं काय असेल तर मी तिथं जाणार. बाकी काही शिकलेलंच नाही तर काय म्हणजे काय दुसरं करू शकत नाही. मग खेळायला म्हणजे कुठं म्हणजे स्पर्धा असो, खो-खो असो, कबड्डी असो, कुठला खेळ असो त्या खेळात मी कुठेही म्हणजे जात होते. त्यामुळं मला तेवढीच आवड. बाकी आवड दुसरी करायला म्हणजे संधीच नव्हती. मला इथं बोलण्याची संधी दिल्यामुळं मॅक्स वुमनचे धन्यवाद. आज ते आपल्या जीवनात आणि निर्माण केलेल्या जगात खुश आहेत. अशा मर्दानीला मॅक्स वुमनचा सलाम.